बोल ना, आज स्कूल में तेरे एग्जाम है ना, बोल। मेरे स्कूल में एग्जाम है। मैं एग्जाम। बोल। चैनल को सब्सक्राइब करो। वू! तर गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळ झालेली आहे। आजचा दिवस आपल्या पोरांसाठी खूप खूप छान जाणार आहे। एकाचं एग्जाम आहे, एकाच्या शाळेत हेलो क्राफ्ट गाइस, द्यायचे आज आहेत। मेरे स्कूल में क्राफ्ट डे है। हेलो गाइस, आज मेरे स्कूल में क्राफ्ट डे है और ये मैं अभी मेरे स्कूल में ये सबमिट करने वाली हूँ। हमारे चैनल को लाइक करें और सब्सक्राइब भी करें। तर मित्रांनो, तुम्ही बघितलंच असाल आता पोरांना काय आपल्या एवढं काय बोलताही येत नाही, ते पण ट्राय करायला लागले। तर मी त्यांना बोललो, बाबा तुम्हाला जसं येते तसं तुम्ही बोला, काय नाही का एवढं घाबरू बिबरू नका। तर ते थोडंसं नाही का अपसेट होणार आहे, आपल्याला बोलता येणार का नाही येणार, म्हणून मी व्हिडिओ तसेच टाकलेत आजचे अनकट। पोरं विचार करतात ना काय बोलायचंय काय बोलायचंय, मग त्यांना मध्ये मध्ये सांगावं लागतं। आपण काय स्क्रिप्ट बिप्ट लिहून नाही का ते बनवत नाहीये, तर तुम्हाला समजेलच। ते नवीन सुरुवात आहे आपली, समजून घ्या। हळूहळू त्यांना पण सवय होईल, बघू मग काय होतंय। चला तर मग पटकन फ्रेश होतो आणि आजचा दिवस कसा जाणार आहे तुम्हाला दाखवतो। बघा मित्रांनो, शाळेची वेळ झाली आहे आणि आपला हर्षू बघा काय करतोय। लाडायला आलाय, आज मोबाईल बघत बसलाय। अशी घाण सवय लागली आहे ना याला मोबाईल बघायची, काय बोलायचं आता। तुमचे पण पोरं बघतात का बघा, जरा सांगा याला, समजवा काहीतरी। चले बाबा हर्षू, उठ ना, जाने का है स्कूल को, लेट हो रहा बेटा, चल नाश्ता करके ले ले। अरे मस्त पैकी मम्मी ने तेरे लिए क्या बनाए ले आज, उपमा। अरे वाह, चल जल्दी नाश्ता करके ले, स्कूल को जाने का, चल उठ उठ जल्दी चल। तर मस्त पैकी मित्रांनो आंघोळ बिंघोळ आपली झालेली आहे। आता चाललो नाश्ता करायला। तोपर्यंत तुम्ही बघा माझ्या बायकोने किती मेहनत घेऊन माझ्या मुलीचं क्राफ्ट बनवलेलं आहे। तोपर्यंत मी नाश्ता करून घेतो, जावा आणि बघा। तर बघा मित्रांनो, दिवसभर थकून सुद्धा ही बाई थकत नाही। मुलांसाठी किती झटपट चालू आहे। शाळेचा मेसेज येताच बनवायला बसली लगेच, आणि पोरं पण आपली सतवतात। हा आपला हसण्यानंतर खूप सतवतो तिला। दिवसभर एवढा काम करून पण बिचारी करते, घरात पण मदत करते, मम्मी पप्पांना पण मदत करते, पप्पाच्या बिझनेसमध्ये पण मदत करते, आणि पोरांच्या शाळेची काळजी पण घेते। नशीब लागतो हो अशी बायको भेटायला। मी तर काय दिवसभर गाडीवरती असतो, तर मला काय वेळ भेटत नाही जास्त, आणि आपले आता जे व्हिडिओ चालू केले एडिटिंग वगैरे पण मलाच करावं लागतं ना। तर बिचारी करते तरी पण मेहनत, बघा तिच्या मेहनतीला सलाम आहे। हे बघा मोबाईलमध्ये व्यस्त। चला मित्रांनो, मग नाश्ता करून निघालो खराडीला। वर्ल्ड ट्रेड सेंटरची ट्रिप पडली होती, मीटरने झाली 160, ॲपवरती दाखवत होते 140। मग थोडा वेळ तिथंच बसलो, मग तिथनं घेऊन आलो धानोरची ट्रिप। आता जातोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनवरती। चला, कस्टमरला ड्रॉप करून आलो CNG पंपावरती। मित्रांनो CNG पंपावरती आल्यानंतर बघा इथं लाईन भली मोठी लागली होती। आता आपला नंबर कधी येणार माहीत नाही। हे बघा अजून गाड्या यायला लागल्यात। बोलो अभी कैसा करेंगे आपण, गाड्या तर येतच राहणार मित्रांनो, पण गॅस तो भरणं जरुरी आहे, नाही तो धंदा कैसा करेंगे। रुकते अभी। शेवटी तासाभरानंतर मित्रांनो आपला नंबर लागला। हे बघा गॅसची टू व्हीलर पण आली, बजाजची आलेली नवीन। आपल्या गाडीमध्ये पण गॅसचा त्याने नॉझल लावला, 300 रुपयाला गॅस बसला। आता बघू कुठला वाढा पडतो। बघा मित्रांनो, हा आहे आपला एअरपोर्टचा बॅक सीन। रोज इथनं जाताना बघतो हा सीन, मी भारी वाटतं राव नाही का। कलवडच्या इथं एक स्पॉट आहे, तिथनं दिसतंय, म्हणलं आज तुम्हाला पण दाखवावं। काय माहीत राव, आधी आपल्याला पण कधी बसायला भेटेल प्लेनमध्ये। खूप इच्छा आहे राव बसायची, पण काय आपली तेवढी आता सध्या कंडिशन नाही प्लेनमध्ये फिरायची। एक दिवस येईल राव आपण पण प्लेनमधनं फिरणार, तोपर्यंत जरा व्हिडिओमध्ये बघूनच खुश व्हायचा प्रयत्न चालू आहे आपला। तर मग मित्रांनो दिवसभर धंदा करून पोचलो, आता पार्किंगसाठी जागा बघावी लागेल। आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला गुड नाईट, भेटूया उद्या।